नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकन निवडणुकीची एक मोठी गंमत आहे खरं म्हणजे गौड बंगाल आहे. तुम्ही जर का त्याच्यावरची काही इतर भाष्य किंवा मल्लीना ऐकत असाल दुसऱ्या चॅनेलवर, तर अगदी सहज असं बोललं जातं, की ते काय ट्रम्प स्वतःच एक धसमुसळ्या मनुष्य आहे, रांगडा आहे. अगदी कठीण भाषेमध्ये बोलत असतो, राकट भाषेत बोलतो आणि त्याचे सगळे पाठीराखे पण तसेच आहेत. त्याचे मतदार पण तसेच आहेत. तसेच म्हणजे कसे? तर ते थोडेसे खेडूत, गावरान त्यांची भाषा पण तशीच अमेरिकन गावरान भाषा आणि मग हे सगळे जे आहेत ते थोडेफार तुम्ही म्हणाल, की शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत आणि मग अशिक्षित आहेत आणि असे सगळे जे मतदार आहेत ते ट्रम्पच्या मागे. आणि तुम्ही जर का बघाल, तर कमला हॅरिस यांच्या मागे मात्र अत्यंत एक सुशिक्षित वर्ग मागे उभा आहे. विचार करणारा वर्ग मागे उभा आहे आणि त्यांना जे पटेल तशाप्रमाणे ते वागतात आणि मग म्हणून कमला हॅरिस ज्या आहेत, त्या अमेरिकन धोरण जे आहे आपल्या कारकिर्दीमध्ये कसं असेल अ, हे समजून सांगतात ते त्या अशिक्षितांना कळतच नाही, सुशिक्षितांना कळतं त्यामुळे ते तिच्या सोबत जातात. अशिक्षितांना काय पाहिजे आहे, तर तो असा त्यांचा जो जोश आहे, आवेश आहे ट्रम्प यांचा, राकटपणा आहे, तो राकटपणा सगळा त्यांना आवडतो आणि म्हणून ही मंडळी सगळी जी आहेत, ती ट्रम्पच्या सोबत जाताना दिसतात. तशी अगदी संयुक्तिक त्याला म्हणतात नॅरेटिव्ह कळलं? म्हणजे एक गोष्ट ही समजा आपण सत्य गृहीत धरली, की बाबा अमेरिकेमध्ये तुलनेने अशिक्षित म्हणजे अमेरिकेचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की तिथे प्रत्येक जण उठला आणि पदवीधर झाला असं काही होत नाही. त्यांच्याकडची जी सिस्टीम आहे त्यानुसार 12वी पर्यंतच्या शिक्षणानंतर ते व्यावसायिक प्रशिक्षण घेतात. कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये बरीचशी मंडळी जी आहेत ती सामावून जातात, स्थिरावतात. मग ते जिथे राहत असतात त्याच्या आसपास जे व्यवसाय चालतात त्याचं प्रशिक्षण घेऊन आपण आयुष्यामध्ये स्थिरावावं असा एक कल असतो आणि त्याला बरीच सामाजिक कारणं सुद्धा आहेत. पहिलं म्हणजे आई-वडील जे आहेत, ते मुलांच्या शिक्षणाची फारशी जबाबदारी घेताना दिसत नाही. काही जण जरूर घेतात, पण बरेच जण घेऊ शकत नाहीत. कारण ते स्वतः सुद्धा अशा परिस्थितीत असतात, की त्यांना तो शिक्षणाचा खर्च झेपत नाही. मग काही मुलं जी असतात ती थोडं काम करतात, पैसे वाचवतात आणि ज्यांना रस असेल ते उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याचा प्रकार जो आहे, त्याच्यासाठी स्वतःचे पैसे जमवतात, त्याच्यासाठी कर्ज काढतात, पदवी घेतात आणि आयुष्यामध्ये त्या पद्धतीचे एक जॉब करताना आपल्याला दिसतात. तर ही एक सर्वसाधारण विभागणी आहे अमेरिकन त्यांच्या समाजामधली. अशा पद्धतीचा जेव्हा समाज असतो त्यावेळेला अर्थातच पदवी घेणारी जी मुलं आहेत ती त्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि मग अ, कमला हॅरिस ह्यांच्या मागे सुशिक्षित मतदार, सुशिक्षित म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुशिक्षित लक्षात घ्या. तिथे कसं आहे, तिथे अगदी 2 इयर डिग्री पण मिळते, 4 इयर पण मिळते. काही जण मास्टर्स करतात, काही जण पी करतात. सर्व पद्धतीचे आहेत. परंतु तो एक विशिष्ट भाग आहे, वेगळा आहे आणि मग अशी मंडळी जी आहेत, ती मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. तिथलं एक वेगळं वातावरण वगैरे, एक वेगळा स्तर तुम्हाला त्याच्यामध्ये जरूर दिसून येतो आणि तुम्ही जर का बघाल, तर डेमोक्रॅटिक पक्षाला जो भ भरघोस पाठिंबा म्हणजे अगदी हमखास पाठिंबा म्हणतो अशी जी स्टेट्स आहेत ते एका बाजूला कॅलिफोर्निया असेल, म्हणजे त्यांच्या पश्चिमेकडचं अ, राज्य असेल किंवा मग पूर्वेकडचं न्यूजर्सी असेल, न्यूयॉर्क असेल किंवा इतर थोडाफार न्यू इंग्लंड मधला भाग. हे सगळं जे मिशिगन असेल, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही बघाल, तर एक विशिष्ट प्रकारचं इंडस्ट्रियलायझेशन जास्त झालेलं आहे, औद्योगिकीकरण आहे. त्याच्यातून येणारा एक आपण म्हणू नोकरी, व्यवसाय आणि त्याच्यातल्या संधी ह्याचं स्वरूप वेगळं आहे आणि मग त्यातून हा सगळा समाज जो आहे तो डेमोक्रॅटिक पक्षाकडे ओढला गेलेला आहे. ही वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. हे असंच सगळं गणित होतं खरं. पण हे सांगत असताना त्याच्यामधलं जे अ, नाट्य आहे किंवा त्याच्यामधलं जे व्यंग आहे, विसंगती आहे, ती मात्र आपल्याला कोणी कधी सांगताना दिसत नाही.
आता कल्पना करा तुम्ही डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे अमेरिकेतला, तो लेफ्ट, लिबरल वगैरे अशा पद्धतीचं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे काय? तर डावीकडे झुकलेला असा हा एक पक्ष आहे. डावीकडे झुकलेला म्हणजे काय? तर पारंपरिकरित्या त्याला कामगारांचा सपोर्ट मिळाला पाहिजे. म्हणजे कामगार चळवळी असतील, तिथल्या ज्या आता टीम्स्टर युनियन चे तुम्ही अनेक ठिकाणच्या युनियनचे तुम्ही आता बातम्या बघितल्या असतील, की या सगळ्या युनियनवाल्यांनी कमला हॅरिसला आम्ही पाठिंबा देणार नाही म्हणून स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे परंपरेने खरं म्हणजे ह्या सगळ्या युनियन ज्या आहेत त्या खऱ्या डेमोक्रॅट पक्षाच्या पाठीराख्या होत्या. आणि मग अचानक डेमोक्रॅटिक पक्षापासून हे सगळे दुरावले आणि त्यांनी कमलाला एक तर पाठिंबा दिला नाही, स्पष्टपणे सांगितलं. त्यातल्या काही जणांनी आम्ही ट्रम्पच्या मागे उभे आहोत सांगितलं, काहींनी तेही सांगायचं टाळलेलं आपल्याला दिसतं. तर हे सगळं गूढ बंगाल कसं? जर का तुम्ही स्वतःला डावे समजता, तुम्ही स्वतःला उदारमतवादी समजता आणि तुमच्या सगळ्या धोरणांचा फायदा हा कामगार वर्गाला मिळतो, समाजातल्या तळागाळातल्या वर्गाला मिळतो, असं तुम्ही स्वतः सांगत असता. आमची हेल्थ केअर जी एक व्यवस्था आहे, त्या हेल्थ केअर व्यवस्थेतून समाजामधला जो तळागाळातला वर्ग आहे, त्याला पहिल्यांदा ह्या आरोग्याच्या सुविधा मिळू शकल्या वगैरे, वगैरे सगळं वर्णन जे सांगितलं जातं, ते लोकं जे आहेत, ते आज डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर नाहीत, असं तुम्हीच स्वतः सांगता आहात. तो जो नॅरेटिव्ह जो तयार केलेला आहे, त्या नॅरेटिव्हमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर ते सुशिक्षितांचा पक्ष अशी एक आता इमेज तयार करण्यात आलेली आहे आणि ती इमेज माहिती नाही कारण असं ढोबळमानाने आपण विशेष बोलू शकत नाही, परंतु तिथे मात्र अशा पद्धतीचा प्रचार होताना दिसतो. तर रिपब्लिकन पक्ष जो आहे त्याचं वर्णन कसं आहे, की तो बाबा मालकाची बाजू घेणारा, कामगाराच्या विरोधातला. सतत तुम्ही बघाल तर जे अति श्रीमंत वर्ग आहे, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्यावरचा आयकर आम्ही कमी करू असं सतत सांगणारा. डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे तो सांगतो, की आम्ही श्रीमंतांवरचा कर वाढवणार आहोत. हे जर सगळं असेल, तर मग तो जो अशिक्षित वर्ग जो आहे, ज्याला फारसं शिक्षण नाही, म्हणजे शिक्षण नाहीचा अर्थ अमेरिकन पार्श्वभूमीवरचा मी तुम्हाला समजून सांगितलंय. तिथे 12वी पर्यंतचं शिक्षण बहुतांशी लोक घेतात. त्याच्यानंतरचं व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा घेतात. परंतु त्यांना फार मोठे सुशिक्षित समजलं जात नाही. भारताची जी एक व्यवस्था आहे त्याच्यामधला हा फरक आहे म्हणून तो खास करून तुम्हाला समजावा म्हणून जास्त विशद करून सांगितला. मग ही जी सगळी गोष्ट आहे, हे कसं झालं याचं काय उत्तर तुम्ही देऊ शकता? ही जी सगळी माणसं आहेत, ती कामगार आणि ज्याला शेतकरी, कष्टकरी अशा लोकांच्या हितसंवर्धन करणाऱ्या पक्षापासून हे सगळे दूर गेले कसे? आणि रिपब्लिकन पक्ष जो स्वतःला म्हणजे त्याला असं म्हटलं जातं, की तो श्रीमंतांचा पक्ष, तो कंपन्यांचा फायदा अगदी आता सुद्धा ट्रम्पचं तुम्ही जर का धोरण बघितलं, तर त्यांनी कर कमी करण्यावरती भर दिलेला आहे. ह्या उलट कमला यांच्यावरची सर्वात मोठी टीका जी आहे ती त्या कराच्या संरचनेवरूनच होताना दिसते. आणि हा जो सगळा बदल होताना तुम्हाला दिसतो, तो बदल जो आहे तो कधीपासून झाला अ, हे शोधून काढणं खरं म्हणजे अतिशय कठीण आहे. पण तुम्ही एक गोष्ट बघू शकाल, की बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये हा थोडासा बदल पहिला बदल जो झाला तो रोनाल्ड रेगन यांच्या काळामध्ये झाला. रेगन हे त्याला काय म्हणतात काउबॉय अशी एक त्यांची ती सिनेमामधली जी प्रतिमा होती आणि मग त्या प्रतिमेच्या आधारावरती तिथला जो काउबॉय सारखे चित्रपट आवडणारा जो एक वर्ग होता, तो वर्ग रोनाल्ड रेगन यांच्या सोबत त्या काळामध्ये गेला असं म्हटलं जातं. आणि म्हणजे तोपर्यंत तो पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर होता, परंतु रेगन यांनी त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं, असं एक हे सांगितलं जातं. पण त्याच्या पुढचा भाग तुम्ही बघाल, की हे एक मी म्हणेन भावनात्मक आहे सगळं. पण भावनांपेक्षा सुद्धा त्याची जी आर्थिक कारणं आहेत, ती सुद्धा बघण्यासारखी आहेत. ज्यावेळी बिल क्लिंटन 92 साली त्यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा, की अमेरिकेने पूर्ण रूप बदलून चीनशी असलेलं आपलं जे सहकार्य आहे, ते अत्यंत वेगाने पुढे जायची सुरुवात ही क्लिंटन यांच्या काळात झाली आणि त्या काळामध्ये
अमेरिकेमधला जो एकंदरीतच औद्योगिकीकरण जे झालं होतं, म्हणजे उद्योग व्यवसाय जो आहे, मॅन्युफॅक्चरिंग, कारखानदारी जी आहे, ती सगळी चीनकडे सरकायला सुरुवात झालेली होती. मला आठवतंय अगदी क्लिंटन यांच्या कारकिर्दीचा अस्ताची वेळ समजा 98 वगैरे पासून त्या काळामध्ये तर अमेरिकन स्टोअरमध्ये तुम्ही गेलात तर एका मागून एक चीनी वस्तू तुम्हाला तिथे मांडलेल्या दिसायला लागलेल्या होत्या. आणि अमेरिकन वस्तू कुठे गेल्या? ते सगळे कारखानदारी सगळी बंद झाली होती. म्हणजेच जे स्वतःला डाव्यांचे पाठीराखे डावे म्हणतात, गरिबांचे पाठीराखे म्हणतात, कामगारांचे पाठीराखे म्हणतात, त्यांनी अमेरिकेतली सगळी कारखानदारी जी आहे ती चीनकडे नेल्यामुळे तिथले कारखाने बंद पडले आणि एक प्रकारची बेकारी तिकडे तयार झाली होती. तुम्ही जर का आकडे काढून बघाल तर क्लिंटन यांच्या काळामध्ये अनएम्प्लॉयमेंटचे रेट अतिशय कमी झालेले दिसतात. ह्याचाच अर्थ असा, की एक प्रकारचे जॉब जरी गेले, नोकऱ्या गेल्या, तरी दुसऱ्या प्रकारचे जॉब देशामध्ये तयार होत होते आणि जे तशा पद्धतीने ॲब्सॉर्ब स्वतःला करू शकले, त्यांना त्यांना जॉब चेंज करणं म्हणजे त्याचं स्वरूप बदलून का होईना, पण काही ना काहीतरी उपजीविकेचं साधन जरूर मिळालं. त्याच काळामध्ये अशी एक चर्चा तिकडे व्हायला लागली, की इथून पुढे हे मॅन्युफॅक्चरिंग जॉब जे आहेत ते करण्यापेक्षा तुम्ही जे व्यावसायिक प्रशिक्षण मी म्हटलं ते अशा पद्धतीचं घ्या, की त्याच्यामधून सर्व्हिस इंडस्ट्री मोठी होणार आहे. कारण सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे, ती प्रत्यक्ष माणूस तिथे हजर असावा लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला जर का केस कापून घ्यायचे असतील, तर चीनमध्ये बसलेला जो न्हावी आहे, तो तुमचे केस नाही कापणार आहे. तर तो न्हावी जो आहे, तो अमेरिकेत हजर असावा लागेल आणि म्हणजेच त्याला त्याचा जो स्किल सेट आहे, तो स्किल सेट जो आहे, तो अमेरिकेत तुम्हाला हमखास नोकरी देत राहील. मी म्हटलं त्याप्रमाणे बहुतांशी लोक जे आहेत ते व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात स्थिरावतात. अशा लोकांसाठी हा फरक जो आहे, हा खूप मोठा फरक त्या काळामध्ये घडून आणला आणि मग त्या काळामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री मोठी झाली. त्याच्यामध्ये खालपासून वरपर्यंतच्या थरावरचे जॉब तयार झाले आणि जी सुशिक्षित सगळा जो वर्ग होता, तो हळू डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळायला लागला. परंतु ज्यांचे जॉब गेले म्हणा किंवा जॉबचं स्वरूप त्यांना बदलावं लागलं, तो समाज मात्र हळू जो आहे, तो रिपब्लिकन पक्षाकडे झुकायला अधिकाधिक मदत व्हायला लागली. ह्याच्यात तुम्ही दुसराही एक फरक करू शकाल, की अमेरिकेमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वोकिझम आला, म्हणजे जागरूकता आली, त्या इथे आपण म्हणतो पुरोगामी असा शब्द तिथे आपण वापरला जातो. तर असे लोक जे आहेत त्यांचं धर्माकडे जो एकंदर कल होता, तो कल सुद्धा कमी होत गेला. जो मनुष्य जर का शिकलेला असेल तर. आणि मग जो रिपब्लिकन पक्ष हा ख्रिश्चन धर्म आणि त्याच्या तत्वांचं पालन करणारा, त्याला महत्त्व देणारा असा जो समजला जातो, त्याच्यापासून हा सुशिक्षित वर्ग जो आहे, तो हळू दूर होत गेला. ह्याला अगदी हिलरी क्लिंटन यांनी ज्यावेळेला अध्यक्षीय निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी एकंदरीतच रिपब्लिकन पक्षाला मत देणारे लोक डेस्पिकेबल कसे आहेत, म्हणजे तिरस्करणीय आहेत. ह्या लोकांची काही मतांची तमा बाळगायची गरज नाही, अशा आशयाची काही विधानं केलेली तुम्हाला आठवत असतील आणि या सगळ्यामधून तो वर्ग जो आहे तो कायमचा दुखावला गेलेला आहे. कारण त्यांना हे आवडत नाही कोणीतरी यावं आणि आपल्याला लेक्चर द्यावं, मला कोणीतरी गावंढळ म्हणावं, असं कोणाला आवडणार आहे? मी अशिक्षित आहे आणि म्हणून डेमोक्रॅट पक्षाला मी नकोच आहे. हे निदान जे आहे, हा निष्कर्ष आहे जो त्यांनी काढला, तो आज डेमोक्रॅटिक पक्षाला त्याचे परिणाम बघायला मिळतायत असं मी म्हणेन. आणि या सगळ्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक भारताशी तुलना करून दाखवल्याशिवाय मला हा व्हिडिओ बंद करता येत नाही. कारण ती अतिशय मोठी तुलना आहे. तुम्हाला आठवत असेल की 1975 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली, हुकुमशाही लादलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांचे सगळे राजकीय पक्ष, मग त्यावेळचा भारतीय जनसंघ असेल, समाजवादी पक्ष आणि त्याचे अनेक जे तुकडे होते ते तुकडे असतील, त्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, ही सगळी मंडळी एकत्र आलेली तुम्हाला दिसतील आणि त्यांनी लढा दिलेला होता. ह्याच्यानंतर 77 साली जेव्हा निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्यावेळेला
अशिक्षित असलेला उत्तर भारत जो आहे, तो कोणाबरोबर गेला? तो गेला भारतीय जनता पक्षाबरोबर त्या जनता दलाबरोबर गेला आणि सुशिक्षित असलेला दक्षिण कुठे गेला? तर तो इंदिराजींसोबत राहिला. म्हणजे काँग्रेसला ज्या काहीतरी 150 अधिक 53 किंवा 60 अशा जागा ज्या त्या काळामध्ये मिळालेल्या होत्या, त्यातल्या बहुतांशी जागा ह्या दक्षिणेकडून आल्या होत्या. ज्या दक्षिणेमध्ये शिक्षणाचं प्रमाण उत्तरेपेक्षा जास्त आहे असं समजलं जातं. आणि जी जास्त अशिक्षित होती त्या काळामध्ये, ती मात्र जनता दलाबरोबर राहिली. ही जी एक मोठी फरक असेल तो तफावत जी आहे ती आपल्याकडे सुद्धा येताना दिसली आणि मग असं आपण म्हणू शकतो का मित्रांनो, की मतदार अशिक्षित होता खरा, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रभाव नव्हता जास्त, परंतु इंदिरा गांधींसारख्या हुकूमशाही लढवणाऱ्या महिलेला त्यांनी चांगली अद्दल घडवली. ती कोणी घडवली? तर अशिक्षित मतदारांनी घडवली. सुशिक्षितांना ते ओळखता आलं नाही. तिचं जे स्वरूप आहे हुकूमशाहीचं, ते स्वरूप त्यांना ओळखता कदाचित आलं नाही. कुठे ना कुठेतरी एक सुशिक्षित वर्ग जो आहे, तो वर्तमानपत्र असतील, माध्यमं असतील, त्यांच्या प्रचाराने वाहून जाणारा वर्ग आहे. कुठेतरी त्यांना ते पटतं आणि मग त्यांनी ते त्यांचं मत बनवतात. पण जो खालचा वर्ग आहे त्याचं तसं नाही. तो स्वतःच्या अनुभवावरती ठरवतो, की ही संपूर्ण जी राज्य रचना आहे, हा पक्ष जो आहे तो मला फायद्याचा आहे का नाही? तर एक उदाहरण तुम्हाला जर का परत एकदा द्यायचं झालं, तर महागाईचे चटके जे आहेत, ते ह्या सुशिक्षितांना सुद्धा बसतायत मी नाही म्हणणार नाही. परंतु ते जितके त्या खालच्या तळागाळातल्या माणसाला बसतात, तेवढे यांना बसत नाही. कारण त्या माणसाची मुळातच उत्पन्नच कमी आहे. मला वाटतं अमेरिकेमध्ये तुम्ही जर का एव्हरेज उत्पन्न आत्ताचे आकडे मी बघितलेले नाहीत. पण जर का एक आपण मी बिल क्लिंटन यांचा उल्लेख केला 99 साली, 2000 साली असेल. पेट्रोलचा दर किती होता? म्हणजे गॅस म्हणतात ते त्याला. एक 80 सेंट, $1 याच्या पलीकडे नव्हता. आज जर का तो दर $6.5-7 पर्यंत गेला असेल, तर मग त्याचा फटका जो आहे तो खालच्या वर्गाला जास्त बसतो. पण त्यांचं उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाही. तेव्हा महागाईचे चटके त्यांना बसतात. ते स्वानुभवामधून ठरवत असतात. उत्तरेकडचा जो अशिक्षित मतदार भारतामधला होता, त्यांनी स्वानुभवातून ठरवलं होतं, की इंदिरा गांधींचं राज्य जे आहे ते अन्यायकारी आहे, जुलमी आहे. दक्षिणेला तो जुलूम वाटला नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी थोडा फरक पडलेला नव्हता. अशीच अवस्था आज अमेरिकेत आहे आणि हीच जर का ही जी दुफळी आहे, ह्याचं गौड बंगाल काय ह्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. ह्याचा प्रभाव हा अमेरिकन मतदारावरती आता 5 नोव्हेंबरला कसा पडतो, ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. जेव्हा एनालिसिस येईल, प्रत्यक्ष मतदान, तिथे सुद्धा एक्झिट पोल होत असतात आणि ते काही स त्यांचं अनुमान सांगत असतात. त्यांच्याकडे रिझल्ट सुद्धा लवकर येतील अशी आता अपेक्षा आहे. ते आठवडाभरात आपल्याला ह्या सगळ्याची उत्तरं मिळणार आहेत आणि तेव्हा आपण पुन्हा या मुद्द्यांकडे जरूर येऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.